भारतीय इतिहासात अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या ज्यांच्याबद्दल आजही समाजात दोन टोकाची मतं पाहायला मिळतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखला जाणारा टिपू सुलतान. कोणासाठी तो इंग्रजांविरुद्ध लढणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी होता, तर कोणासाठी तो एक क्रूर धर्मांध राजा. पण या दोन्ही वादांच्या पलीकडे जाऊन टिपू सुलतान नेमका कोण होता? त्याने इंग्रजांना सळो की पळो का सोडून ठेवलं होतं आणि त्याच्या मृत्यूचं गूढ काय? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण टिपू सुलतानाचा जन्म, त्याचे युद्ध कौशल्य आणि त्याच्या जीवनातील वादग्रस्त पैलूंचा सविस्तर आढावा घेणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. टिपू सुलतानचा जन्म 20 नोव्हेंबर 1750 रोजी कर्नाटकमधील देवनहळ्ळी येथे झाला. त्यांचं पूर्ण नाव सुलतान फतेह अली खान साहब असं होतं. त्याचे वडील हैदर अली हे म्हैसूर राज्याचे एक सामान्य सैनिक होते. पण आपल्या कर्तृत्वावर त्यांनी म्हैसूरचं साम्राज्य मिळवलं होतं. टिपूच्या आईचं नाव फातिमा होतं. बालपणापासूनच टिपूला युद्धकलेचं प्रशिक्षण देण्यात आलं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यानं आपल्या वडिलांसोबत पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धात सहभाग घेतला होता. टिपू फक्त युद्धातच नाही तर शिक्षण, भाषा आणि विज्ञानातही पारंगत होता. त्याला उर्दू, पर्शियन, कानडी आणि अरबी भाषांचं उत्तम ज्ञान होतं. 1782 मध्ये दुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धादरम्यान हैदर अली यांचा मृत्यू झाला आणि टिपू सुलतान म्हैसूरच्या गादीवर बसला. सत्ता हाती घेताच त्याने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला. टिपूने केवळ आपल्या राज्याचं रक्षण केलं नाही, तर त्याचा विस्तारही केला. त्याने आधुनिक प्रशासन व्यवस्था लागू केली आणि शेतीमध्ये अनेक सुधारणा केल्या. त्याने म्हैसूरला आर्थिकदृष्ट्या इतकं प्रबळ बनवलं की त्या काळात म्हैसूर हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक मानलं जात असे. त्याच्या दरबारात शिस्त आणि पारदर्शकता याला खूप महत्त्व होतं. टिपू सुलतानला म्हैसूरचा वाघ हे नाव पडण्यामागे एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. असं म्हणतात की एकदा टिपू एका फ्रेंच मित्रासोबत जंगलात शिकारीला गेला होता. तिथं अचानक एका वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. टिपूची बंदूक खाली पडली आणि कट्यारही म्यानामधून बाहेर येत नव्हती. अशा परिस्थितीत टिपूने निधड्या छातीने वाघाचा सामना केला आणि शेवटी आपली कट्यार काढून वाघाला ठार केलं. तेव्हापासून त्याला म्हैसूरचा वाघ म्हटलं जाऊ लागलं. त्याच्या तलवारीवर, कपड्यांवर आणि अगदी त्याच्या सिंहासनावरही वाघाच्या खुणा असायच्या. टिपू सुलतानला भारतीय रॉकेट तंत्रज्ञानाचा जनक मानलं जातं. जेव्हा जगाला रॉकेटबद्दल फारशी माहिती नव्हती, तेव्हा टिपूने लोखंडी नळ्यांचा वापर करून म्हैसूरी रॉकेट तयार केलं होतं. या रॉकेटमध्ये दारूगोळा भरलेला असायचा आणि ते 2 किलोमीटरपर्यंत मारा करू शकत असे. इंग्रजांच्या सैन्यावर जेव्हा हे रॉकेट कोसळायचं, तेव्हा त्यांची मोठी दाणादाण उडायची. पुढे ब्रिटिशांनी टिपूच्या रॉकेटचा अभ्यास करून स्वतःचं रॉकेट तंत्रज्ञान विकसित केलं. आजही लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये टिपूची ही रॉकेट्स ठेवलेली पाहायला मिळतात. टिपू सुलतानचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. टिपूने हे ओळखलं होतं की इंग्रज केवळ व्यापार करायला आलेले नाहीत, तर त्यांना संपूर्ण भारतावर कब्जा मिळवायचा आहे. म्हणूनच त्याने इंग्रजांशी एकूण 4 युद्ध केली, ज्याला अँग्लो म्हैसूर वॉर असं म्हटलं जातं. त्याने इंग्रजांना अनेकदा पराभूत केलं आणि त्यांना अपमानास्पद तह करायला भाग पाडलं. टिपूने फ्रेंचांशी मैत्री करून इंग्रजांविरुद्ध एक मोठी आघाडी उघडली होती, ज्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये टिपूच्या नावाची भीतीही निर्माण झाली होती. टिपू सुलतान हा केवळ एक योद्धा नव्हता, तर तो एक दूरदृष्टी असलेला राजा होता. भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी समुद्रावर नियंत्रण असणं गरजेचं आहे, हे त्यानं ओळखलं होतं. म्हणूनच त्याने स्वतःचं नाविक दल उभारलं. त्याने मंगलोर आणि वाझिराबाद येथे जहाजे बांधण्याचे कारखाने काढले. एवढेच नाही, तर त्याने परदेशांशी व्यापार वाढवण्यासाठी ओमान, अफगाणिस्तान, तुर्की आणि फ्रान्समध्ये आपले दूत पाठवले होते. त्याने चंदनाचे लाकूड, रेशीम आणि मसाल्यांच्या वापरावर राज्याची मक्तेदारी निर्माण केली. शेतकरी सुखी तर राज्य सुखी या विचारावर टिपूचा ठाम विश्वास होता. त्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनेक धरणे आणि कालवे बांधून दिले. म्हैसूरमध्ये आजही जो प्रसिद्ध कृष्णराज सागर बांधला आहे, त्याचा पायाच टिपू सुलतानाने घातलेला आहे. त्याने शेतकऱ्यांसाठी कमी व्याजावर कर्ज दिलं आणि पिकांच्या विविधतेवर भर दिला. त्याच्या काळात म्हैसूरमध्ये रेशीम उद्योगाची सुरुवात झाली, जो आजही कर्नाटकामधला मुख्य व्यवसाय आहे. टिपू सुलतानच्या जीवनातील सर्वात वादग्रस्त भाग म्हणजे त्याचं धार्मिक धोरण. काही इतिहासकारांचा असा दावा आहे की टिपूने मलबार आणि कोडगू प्रांतात हजारो हिंदू आणि ख्रिश्चनांचे सक्तीने धर्मांतर केले आणि मंदिरं उद्ध्वस्त केली. याउलट काही इतिहासकार असे पुरावे देतात की टिपूने श्रीरंगपट्टणमच्या श्री रंगनाथ स्वामी मंदिरासह अनेक मंदिरांना दान केलं होतं आणि शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांना मदत देखील केली होती. त्याच्या प्रशासनात अनेक हिंदू उच्च पदावर होते. हा वाद आजही इतिहास संशोधकांमध्ये चर्चेचा विषय आहे. इंग्रजांना कळून चुकलं होतं की टिपूला एकट्याने हरवणं अशक्य आहे, म्हणून त्यांनी फोडा आणि राज्य करा हे धोरण वापरलं. 3ऱ्या आणि 4थ्या
म्हैसूर युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्य आणि हैदराबादच्या निजामाला आपल्या बाजूला वळवलं. टिपूसाठी हे मोठं आव्हान होतं, कारण त्याला एकाच वेळी 3 शत्रूंशी लढावं लागत होतं. 1792 मध्ये श्रीरंगपट्टणमच्या तहामध्ये टिपूला आपले अर्धे राज्य आणि आपल्या 2 मुलांना इंग्रजांकडे ओलीस म्हणून ठेवावं लागलं. टिपू सुलतान हा जागतिक राजकारणावर लक्ष ठेवून असलेला राजा होता. त्याने फ्रेंच क्रांतीचं स्वागत केलं आणि स्वतःला सिटिझन टिपू म्हणून म्हणवून घेतलं. त्याने श्रीरंगपट्टणममध्ये लिबर्टी ट्री लावलं होतं. फ्रान्सचा प्रसिद्ध सम्राट नेपोलियन बोनापार्ट आणि टिपू सुलतान यांच्यात पत्राद्वारे संवाद झाला होता. नेपोलियनने टिपूला मदत करण्याचं आश्वासनही दिलं होतं, परंतु इंग्रजांनी नेपोलियनचा मार्ग रोखल्यामुळे ही मदत पोहोचू शकली नाही. टिपूला नवनवीन गॅजेट्स आणि विज्ञानाची खूप आवड होती. त्याच्याकडे एक प्रसिद्ध मेकॅनिकल टायगर होता, जो एका इंग्रज सैनिकाला फाडून खात असल्याचं दाखवतो. हे खेळणे आजही लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. टिपूने म्हैसूरमध्ये तोफा आणि बंदुका बनवण्याचे आधुनिक कारखानेही सुरू केले होते. त्याच्या वाचनालयात विज्ञानापासून इतिहासापर्यंत हजारो पुस्तकं होती, जी नंतर इंग्रजांनी लुटून नेली. 4 मे 1799 रोजी चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध निर्णायक ठरले. इंग्रज निजाम आणि मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्याला एक फितूर अधिकारी मीर सादिक याने इंग्रजांना मदत केली. त्यामुळे इंग्रजांना किल्ल्यात शिरता आलं. टिपूला पळून जाण्याची संधी होती, पण त्याने आपल्या सैन्याला सोडून जाण्यास नकार दिला. तो म्हणाला, मेंढरासारखे 100 वर्ष जगण्यापेक्षा वाघासारखे 1 दिवस जगणं श्रेष्ठ आहे. याच लढाईत तलवारीने लढताना टिपू सुलतानला वीरमरण आले. टिपूच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी म्हैसूर राज्याचा मोठा हिस्सा स्वतःकडे घेतला आणि काही भाग निजामाला दिला. उर्वरित राज्यांवर पुन्हा हिंदू वाडियार घराण्याची सत्ता स्थापन केली. टिपूचा मृत्यू हा ब्रिटिशांसाठी इतका मोठा विजय होता की ब्रिटिश जनरलने घोषणा केली होती, आजपासून भारत आमचा आहे. टिपूची संपत्ती, त्याच्या तलवारी आणि मौल्यवान वस्तू इंग्रजांनी लुटून ब्रिटनला नेला. त्याची तलवार आजही जगातील सर्वात महागड्या शस्त्रांपैकी एक मानली जाते. टिपू सुलतान हा इतिहासातील एक असा नायक होता, ज्याने आपल्या मातृभूमीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. त्याच्याबद्दलची मतं वेगळी असू शकतात, पण त्याचं शौर्य, आधुनिक विचार आणि इंग्रजांविरुद्धचा त्याचा द्वेष कोणीही नाकारू शकत नाही. तो एक महान योद्धा होता की क्रूर राजा, हे ठरवण्यापेक्षा त्याने त्या काळातील जागतिक राजकारणात भारताचं नाव कसं मोठं केलं हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला टिपू सुलतानाबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.